आजच्या दिवसातील होणारी तिसरी मॅच मैदानावरती सुरू होते. पहिल्या निर्धाव चेंडू बरोबरीत मॅच पायरेट्स ऑफ हडपसर याआधी धावफलक आपण पाहतो ठिकाणी डिफेंड करत असताना प्रतिस्पर्ध्याला ते थांबवू शकले नाहीत आणि आता इथे या स्पर्धेमधला पहिला विजय शोधायचा आहे. विकेट मध्ये गेलेला हा चेंडू क्षेत्ररक्षक पुढे होतोय तिकडे झेल. वाईट बॉल. पहिल्या क्रमांकाचं षटक आतमध्ये तिसरी मॅचच्या दिवसभरामधली सुरू. ग्रुप डी मधले हे सामने आतमध्ये खेळवतोय आपण. टॉप 5 पर्यंत पोहोचण्यासाठीच्या ह्या लीग मॅच आता या ग्रुप मधल्या आतमध्ये सुरू आहे आणि एक एक विजय आता अर्थात पहिल्या मॅच मध्ये फार्मा वॉरियर्स कडे विजय, दुसऱ्या मॅच मध्ये फार्मा टायटन्सनं सामना जिंकला आणि आता षटक क्रमांक 3 षटक मॅच नंबर 3 मध्ये दोन जे संघ आतमध्ये खेळत आहेत त्यांना एक एक पराभव मान्य करावा लागलाय. तर या स्पर्धेतला पहिला विजय आता या टीम शोधणार आहेत. पायरेट्स ऑफ हडपसर मोठा संघ आहे, मात्र पहिल्या मॅच मध्ये आपण पाहतो ठिकाणं काही गोष्टी विरोधात त्यांच्या घडताना बघितलं. तर एक्युमेंटिक्स वॉरियर्सला सुद्धा पहिला विजय या स्पर्धेमधला घ्यायचा आहे. हा चेंडू बॅक टू बॉलर खेळलेला हा फटका क्षेत्ररक्षक पाठीमागे उभे करून ठेवलं. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये फिरोज सर आपण पाहतो ठिकाणी काम करत असताना, तर स्क्वेअरलेग पंचांच्या भूमिकेमध्ये अमोल सर आपण पाहतो ठिकाणी तिकडे काम करतायत. अमोल सरांना आपण स्क्वेअरलेग पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. तर दिनेश सर आपले टीव्ही अंपायर, तिसरे अंपायर म्हणून आपण आपल्या बरोबरीत लाईव्ह बॉक्स मध्ये ते जोडलेत. षटक क्रमांक पहिलं पुढे समोर आहे. धाव घेण्यासाठीचा प्रयत्न आतमध्ये पुढे होत असताना पहिल्या षटकाचा खेळ आहे आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 3 धावा या धावपलकीवरती आहेत. यानंतर फार्मा वॉरियर आणि फार्मा टायटन्स अशा दोन टीम मॅच खेळणार आहेत. तर त्या दोन्ही टीमला विनंती आहे की आपण टॉससाठी तयार राहा. आपला लगेच टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. 3 धावा या धावपलकीवरती एक खेळाडू बाद असताना पहिली सलामीची जोडी फोडण्यामध्ये यश मिळाले. गोलंदाजी मार्कवरती असणारे गोलंदाजाला अमोल अमोल गाडे आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक टाकण्यासाठी त्यांना पुढे आणलंय. पायरेट्स ऑफ हडपसर पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होईल. जयेश ऑन स्ट्राईक, एक धाव आतापर्यंत त्यांनी बनवली. गोविंद त्यांच्या बरोबरीत नॉन स्ट्राईक केला. बॅटनं हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक, एक धाव तिकडे मिळणार आहे. एक ओव्हरचा खेळ आतमध्ये टाकून पूर्ण झालेला आहे आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 4 रन या धावा धावपलकीवरती पूर्ण आहेत. पुढचा चेंडू घेऊन येतो विजय. त्याचा सामना करत जयेश 4 डोळ्यांनी. त्याची साथ देतोय गोविंद. येवलेवाडी रिटर्न्स गोविंद धडाडीचे फलंदाज आहेत. छक्को में बात करते गोविंद. चेंडू विजय फटकारलेला आहे. एक धाव. दुसऱ्याचा प्रयत्न तू मी मध्ये. हडपसरने ठरवले की जयेशलाच खेळवायचं.
विकास माकोने यांना एकदा आत्मपरीक्षण करायची गरज आहे क्षेत्ररक्षणावर. छोटे छोटे चान्स सोडतायत ते. जयेश चोरटी धाव घेण्यात यशस्वी. स्ट्राईकवर गोविंद. 140 करोड भारतीय जनतेचं लक्ष आहे की आता गोविंद काय करतायत. विजय गोविंदला. ओ आम्ही तर आसमानतामध्ये पाहत होतो परंतु बॉल कीपर कडेच. गोविंद संघाचे मेंटोर आज या ठिकाणी उपलब्ध आहेत विशाल उंडे सर. त्यांचंही स्वागत. आलेल्या सर्व प्लेयर्सला त्यांनी चहा देण्याचा आग्रह धरलेला आहे. नको नको म्हणतोय तरी चहा पाजूनच जाणार असं म्हणतायत ते. धन्यवाद विशालजी. पुढचा चेंडू विजय गोविंदला. एक धाव. चोरटी धाव घेण्यात यशस्वी. या धावानंतर जाऊन हडपसरला जड होतात का काय पाहणं सगळ्यांचं लक्ष राहील. सर्व भारतीय लक्ष देऊन पाहतात त्या मॅच कडे. पायरेट्स ऑफ हडपसर आणि ॲक्रोमेंटिस वॉरियर्स. बॅटिंग वर जयेश. सुंदर अशी गोलंदाजी विजयकडनं. 2 धावा दिल्या त्यांनी या षटकामध्ये. षटक समाप्ती. धावसंख्या 8. 1 विकेटचं पतन झालेलं आहे 2 ओव्हर नंतर. जयेश आणि गोविंद चर्चा करताना. चर्चा एकदम छोटी होती परंतु झालेली. इशारो में बात हो गई है. आता पेस घेतील असं वाटतं. शेवटचे 3 षटक आहेत. प्रति ओव्हर 20 जरी मारले तरी 60 रन होतील. गोविंद हडपसर हेडक्वार्टरचे खंदे कार्यकर्ते. ॲक्रोमेंटिस वॉरियर्सचे ओपनिंग बॅट्समन. सडपातळ बांधा. पुढचा गोलंदाज फटकारलाय. ग्राउंडेड शॉट. स्ट्रेट ड्राईव्ह. 1 धाव पूर्ण. एका धावे संतुष्ट व्हावं लागणार आहे गोविंदला. स्ट्राईकवर जयेश. पुढचा चेंडू गौरवचा. जयेशला फटकारलाय. लॉंग ऑनच्या दिशेने 1 धाव पूर्ण. धाव संख्या 10. शशांकजी आपण एक क्रिकेट फेस्ट आयोजन करतो मेडिकल डिपेंड वेलफेअर फाउंडेशनच्या मार्फत. त्यावर आपण आपले 2 शब्द मांडावे. आयोजनाविषयी किंवा फाउंडेशन विषयी आपले मत मांडावे अशी मी विनंती करेल या ठिकाणी. हॅलो. नक्कीच अतुल. हे जे आयोजन आहे हे आयोजन एकदम अप्रतिमरित्या आयोजित केलेले आयोजन आहे. तुम्ही सर्वांनी खूप मेहनत घेतली यामागे आणि विशेष सर्वांचेच आभार. आणि असंच इथून पुढे करत राहा ही आमची सदिच्छा आहे. धन्यवाद शशांकजी. सबका साथ सबका विकास या एका पंचलाईन वरच आपण हे सर्व काही करतो की सर्व खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म मिळावं आणि एक रोजच्या धावपळीच्या आयुष्यातनं पुढे जाऊन काहीतरी खेळाची एक भावना तयार हवी. खेळ का महत्वाचा आहे किंवा शरीरासाठी व्यायाम किती महत्वाचा आहे ह्या गोष्टीचं आपण या ठिकाणी थोडं म्हणू शकतो की आपण त्याला जरा प्राधान्य देतो. आणि हे प्रत्येक वर्षी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह वेलफेअर फाउंडेशनच्या तर्फे आपण क्रिकेट फेस्टचं आयोजन करतो. याला आपण कोणती टुर्नामेंट न म्हणता फेस्टिवल म्हणतो कारण हे एक आपल्यासाठी एक उत्सवच असतो जिथे सर्व एकत्र येतात, भेटतात, मौज मजा करतात आणि त्याप्रमाणे एक सुंदर असं खेळाचं प्रदर्शन करतात. पुण्यातील सर्वच भागातनं म्हणजे पाहायला गेलं सातारा रोड, हडपसर, नगर रोड, PCMC, औंध
सर्वेकडले प्लेयर एकत्र येऊन एक चांगला असा खेळ दाखवतात. त्याबद्दल सर्व एम आर बांधवांचे मी आभार मानतो. एक खेळाची भावना निर्माण ठेवल्याबद्दल आणि क्रिकेट फेस्टला एक चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व खेळाडूंचं आणि आपल्या एम आर बांधवांचं खूप खूप धन्यवाद. पुढचा चेंडू गौरवचा. स्ट्राईकवर गोविंद. ओ इथं एस टी रक्षकाने आउट केलेलं आहे गोविंदला. गोविंद बाद. पुढचा फलंदाज कीर्ती लहान पण मूर्ती महान श्यामकर्ण शिंदे. त्यांनी त्यांच्या संघात हिटरच पाठवलाय असं म्हणतायत कॅप्टन श्यामकर्ण. अंपायर काय इशारा करताय? हवे ते चेंडू दोन खेळाडू खाली येत आहेत. नो मॅन्स लँड. एक धाव पूर्ण. स्ट्राईक वर जयेश. फटकारलाय. ओ कॅच सुटलाय आणि काय किती रन मिळतात पाहणं. 4 धावा. अंपायरचा सुंदर असा इशारा. 4 रनांचा इजाफा झालाय अॅक्युमेंटेस वॉरियरला. धावसंख्या पोहोचली 18 वर. जयेश संघाचे कॅप्टन संघाला 4 रन मिळवून दिलेत. पुटला फटकारलाय. पुढचा चेंडू एक सुंदर असा झेल. जयेश आउट. विकास इन. विकास भालेराव संघाचे सूर्यकुमार यादव. विकास भालेराव त्यांची साथ देतात श्यामकर्ण शिंदे. ही एक यानंतर मॅच होणार आहे. मॅच नंबर 22 फार्मा वॉरियर आणि फार्मा टायटन्स. फार्मा वॉरियर आणि फार्मा टायटन्स दोन्ही संघाच्या कॅप्टननी मंचाजवळ यायचे टॉस साठी. फार्मा वॉरियर आणि फार्मा टायटन. मित्रांनो मी एक अपील करू इच्छितो. आपण एक पॅरलली रक्तदान शिबिरही करतोय. ज्या कोणाला रक्तदान करायचं आहे त्यांनी मंचाशी संपर्क साधावा. अजय कदम इथं आहेत. अजय कदम यांचा संपर्क साधावा. ज्या कोणाला रक्तदान करायचे त्यांनी. रक्तदान हे श्रेष्ठ दान. थोडा आराम करून कर. मंचाच्या बाजूलाच आपण रक्तदान ठेवलेलं आहे. इथंच बाजूला म्हणावं लागतं मंचावर नाही म्हणू शकत. फटकारलाय विकासनी आणि कोणता साईड असं रे फाईन लेगच्या दिशेने चौकार. विकास संघाचा यजवेंद्र चहल. विकास. विशाल सरांच्या बॅटिंगवर माझं लक्ष आहे. विशाल सर कधी बॅटिंगला येत आहेत त्याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे. संघाचे मेंटॉर आणि आजचे अन्नदाते विशाल सर. आज आज आपण इथं रक्तदान शिबिर पॅरल करतोय. त्यासाठी आपल्याला मधुकर पिटकर ब्लड बँकेतर्फे यश चौधरी आणि त्यांचे सहकारी इथं आलेले आहेत.
ज्या ज्या लोकांना शक्य आहे त्यांनी ब्लड डोनेशन करा आणि एक रक्तदानास हातभार लावा. पुढचा बॅट्समन वैभव श्यामकरण आउट. वैभव येतोय आता विकासचे. पुढचा बॅट्समन असेल आदित्य. वॉर्मअप करायला सुरुवात कर मित्रा. हं? हं? काय ग्लुकॉन डी वगैरे प्यायचा असेल तर पिऊन घे मित्रा. शेवटचे 4 चेंडू राहिलेत. ओ फटकारण्याचा प्रयत्न आणि मिस झालाय. कॉमेंटर मध्ये माझी साथ देईन तर ऋषी. चार चार खेळाडू आतापर्यंत बॅटिंग टीम तुम्ही गमावलेत. तुमच्याकडे आतापर्यंत 23 मॅच आहे पायरेट्स ऑफ हडपसर विरुद्ध अक्युमिटेटिक्स शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातील शेवटचे चेंडू काही शिल्लक असताना 24 वरती प्रतिस्पर्धी टीमला उभं करून ठेवलं आतापर्यंत. पायरेट्स या षटकामध्ये किंवा या इनिंग मध्ये त्यांची केलेली गोलंदाजी चांगली राहिली. लेग स्टंपवरती हा चेंडू स्क्वेअर लेग मध्ये खेळ आहे. क्षेत्ररक्षक पाठीमागे टिपतील झेल आणि अजून एक खेळाडू होईल बाद. प्रकाश गाड्यांसाठी पारितोषिक येत आहे. आयोजक विशालदादा विश्वासराव यांकडून 101 रुपयांचं बक्षीस. एक इनिंग संपली. विजयासाठी बनवायचे अजून 27. हडपसर टॉस करतोय आम्ही. फार्मा ओरियर विरुद्ध फार्मा टायटन्स. अतुल दादांच्या शुभ हस्ते हा टॉस या ठिकाणी संपन्न होतोय. चला बॅटिंग टीम. फार्मा टायटन्स टॉस जिंकलाय. बॅटिंग निर्णय दिलाय त्यांनी.
कोण आहे batsman नाव काय? हडप सरला म्हणा आता तरी खेळाडू बोलला राव. हडप सर आता एक प्लेअर पाठवा इकडे. बनवायचे जिंकण्यासाठी 12 खेळाडू 27. 27. बॉलर कोण आहे हो? बॉलरचं नाव सांगा. सचिन शिंदे. बॅटिंग टीमचा एक प्लेअर बोलवा लवकर. कमी धावपलिकेमध्ये ही मॅच आहे. खेळला हा चेंडू पाठीमागे मिडविकेट मध्ये. शतरक्षक तिकडे एक धाव तिथे मिळणार आहे. हो अहो सांगाय पाटकोनी कोण आहे बॅट्समन? टाकून झालं परत मग पुन्हा एकदा मिडविकेट मध्ये हा चेंडू. शतरक्षक 2 तिकडे तो चेंडू थांबवण्यासाठी दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न मध्ये होतोय आणि 2 धावा तिथे बोलून पूर्ण होतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. कमी धावपलिकेचा पाठलाग आहे टीमकडे. पायरेट्स ऑफ हडपसर 3 धावा धावपलिकेवरती आतापर्यंत हा संघ पूर्ण करतो पहिल्या षटकाचा खेळत मध्ये असताना. फार्मा टायटन्स यानंतर टॉस जिंकून प्रथम बॅटिंगसाठी मैदानावरती येणारा हा संघ असणार आहे. हा चेंडू पुन्हा मिड विकेट मध्ये. यावेळेस मात्र आपण पाहतो अडेकन सरळ जाईल हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि या बॉलवरती येतील 6 धावा. या 6 धाव्यांनी धावपलिकेवरती 9 धावा. 9 ऑन बोर्ड. 9 धावांचा स्कोर बोर्ड पूर्ण होतोय. एक धाव येईल. एका धावेनं धावपलक 10. 10 ऑन बोर्ड. मध्ये हा चेंडू. एक धाव पुन्हा या बॉलवरती. काही वेगळं शॉट सिलेक्शन किंवा जास्त गडबड आतापर्यंत बायरेट्सची दिसली नाही. कारण चेंडू जास्त आहेत. कमी धावपलक बनवायचा आहे आणि पहिली मॅच हे जिंकण्यासाठी आपण पाहतो ठिकाणी ह्या आव्हान समोर 24 चेंडू मध्ये 16 धावांची गरज. 24 चेंडू मध्ये 16 धावा विजयासाठी बनवायचे. व्हाईट बॉलचा हा कॉल मुख्य पंचांचा. नो बॉल. चेंडू फेकलेला आहे. कोण आलाय बॉलर? घेतल्या 7 कच काय घेतल्या बाबा. अहो घेतल्यात ना 5 रन घेतले. 5 रन. बॉलर कोण आहे? विकास भालेराव. फ्रीडचा हा चेंडू. फुलटॉस आणि हा बॉल षटकात आलाय. 4 रन करायचे. अजून बनवायच्या 4 धावा. चार धावा फक्त विजयासाठी अजून आता इथून पुढे बनवायचे. एक मोठा स्ट्रोक गौरवच्या बॅट मधून बघितला.
एक धाव. हे पुकणार 2 बॉल. अजून बनवायच्या त्या 3 धावा. 2 बॉल पुकणार आणि तिसऱ्या बॉल सिंगल काढणार. परत सिंगल काढणार आणला हाय हे क्रमांक षटकारानं धावपलकेवरती नोंद होते विजयाची. पायरेट्स ऑफ फडपसन हा सामना जिंकला. तर फार्मा टायटन्स आणि फार्मा वॉरियर या 2 मध्ये मॅच होईल. पुणे ट्रेडिंग